प्राचीन इतिहासाचे सर्वात महत्त्वाचे टॉपिक्स PYQs आधारित आपण आज इथे पाहणार आहोत. थंबनेलमध्ये पाहिलेले आहे की आणि प्राचीन इतिहास म्हटलं की स्टुडंट सगळे स्टॅटिक्सला घाबरतात. त्यांना वाटतं की तारीख वगैरे सगळं लक्षात ठेवायला लागेल. असं काही नाहीये. आपण जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ठेवली, तर आपण लक्ष केंद्रित करून 2013 ते 2024 पर्यंतच्या एम-पी-एस-सीच्या पूर्व परीक्षांमध्ये विचारलेल्या प्राचीन इतिहासाच्या महत्त्वाच्या टॉपिक्सची यादी बघूया आपण. हे बघा इथे दिसतंय स्क्रीनवर वर्ष आणि महत्त्वाचे टॉपिक्स. 2013 मध्ये गांधार कला, नद्या आणि त्यांची वैदिक नावे यावरती विचारलेले गेले क्वेश्चन एम-पी-एस-सी मध्ये. 2014 मध्ये हर्षवर्धनची नाटके, अजातशत्रूविषयी माहिती विचारली. 2015 अश्वघोषविषयी माहिती, कालिदास, भास, विशाखा दत्त. 2016 मध्ये चाणक्यची दुसरी नावे, मानव आणि डायनासोर यांचा काळ, सिंधू संस्कृतीत घोडा होता का, चंद्रगुप्त आणि चाणक्य, ग्रीक नाणी, पाषाणयुग, कांस्ययुग, लोहयुग, स्थळे यावरती विचारलेले क्वेश्चन्स. 2017 मध्ये महाजनपदे आणि त्यांची ठिकाणं, राजधानी, सिंधू संस्कृतीतील सिक्के, बौद्ध ग्रंथांतील महाजनपदांची माहिती, संगम काळातील कवी यावरती विचारलेले. 2018 मध्ये गुप्त राजा महेंद्रादित्य हे बिरुद, महाराष्ट्रातील ताम्रपाषाणकालीन स्थळे, दशरथ्य युद्ध, अशोकाचे शिलालेख, चंद्रगुप्ताची राजधानी, समुद्रगुप्ताविषयी माहिती विचारलेली. मौर्य पूर्व काळाला काय म्हणतात, राष्ट्रकूट, चोल, चेर, परमार यांच्या संस्थापकांची नावे यावरती विचारलेली. 2022 ऋग्वेद काळातील स्त्रिया विद्वान, राजस्थानामधील मोठी मध्यम पाषाण युगाची स्थळे, महाजनपदे व त्यांची राजे यावरती आधारित क्वेश्चन विचारलेले. 2023 मध्ये मालविकाग्निमित्र नाटक, वैदिक काळातील व्यापाराचे माध्यम, उदाहरण गायी याविषयी विचारलेले. 2024 मध्ये हर्षवर्धनची नाटके, सातवाहन राजवंशाचा संस्थापक द्विमुख होता, असं यावरती विचारलेले क्वेश्चन. इथे दिसते तेवढे जेवढे टॉपिक्स आहेत त्याचे जे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे त्यावरती आपण लेक्चर घेऊन येणार आहोत. तर तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.